दिसशील का कोड कोडशी दिसशील कोड कोडशी. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकेपिक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुकमार्क प्रिसेटला आल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे तुम्हाला एक टेक्स्ट ग्रुप ॲड करून दिलेला आहे. तो जस्ट ग्रुप हाईड आहे, तो आपल्याला अनहाईड करायचा आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगपासून जे एंडिंगपर्यंत आपल्याला एक बिटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरचे कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, आपण टेक्स्ट ग्रुप जस्ट जवळ आलेलो आहे. तर ते इथनं पुढे फोटो कसे ॲड करायचे सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं टेक्स्ट ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं टेक्स्ट ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे. नेक्स्ट बिटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं टेक्स्ट ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ग्रुपच्या बॅकग्राऊंडला टोटल इथनं 4 फोटो ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी इथनं 2 ऑलरेडी इथनं ॲड केलेले आहेत. तर 2 पटकन इथनं मी फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, आपण इथं टेक्स्ट ग्रुपच्या बॅकग्राऊंडला इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. 14.8 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आणि एक बिटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. तर बघू शकता मी मित्रांनो पटकन इथनं फोटो ॲड करत आहे. मित्रांनो, आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी पटकन इथनं फोटो ॲड करत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, मी एक बिटला एक फोटो इथं ॲड केलेला आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो, आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं, आपल्याला बॅक यायचं आहे. शिकेपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकेपिक्ट प्रिसेट मला मित्रांनो पहिला 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट सांगतोय, तर बिट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 5.11 सेकंदासमोर जो टेक्स्ट ग्रुप आहे त्या टेक्स्ट ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे आपण 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहेत. टोटल 4च फोटो आहेत. त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मी पेस्ट करून घेतलेले आहेत फोटोला हा इफेक्ट इथनं. थोडंसं मित्रांनो आपल्या इथनं स्क्रोल करायचं आहे. डबल बीट आहे, त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर डबल बीट कुठं आहे सांगतो पहिला. तर मित्रांनो, डबल बीट आहे 16.26 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर 19.13 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. मित्रांनो,
29 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो शेवटचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट सांगतो त्या बिट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 16.26 सेकंदापाशी यायचा आहे. सिम्पली इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर काय करायचं आहे 19.13 सेकंदापाशी यायचा आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचं आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर काय करायचं आहे 21.29 सेकंदापाशी यायचं आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचं आहे. टोटल मित्रांनो आपल्याला 3दाच व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचे आहे. तर बघू शकता मी तर व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड केलेले आहेत. ॲड केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो पहिला 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपले कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. शेवटचे 3च फोटो राहिलेले आहेत. त्या 3 फोटोला मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटोला इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला पहिला इनेबल करा आणि मित्रांनो स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. तर बघू शकता मी तर 11 ठेवतो. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेले आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 8 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरच्या बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.